नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव. कोणत्या बाजार समितीला कसा बाजारभाव मिळाला आणि कितपत आवक मिळाली, तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघतोय 11 जुलैचे बाजारभाव बघतोय आपण 11 जुलैचा. तर कसा कसा बाजारभाव आहे आणि कोणत्या बाजार समितीला कसा बाजारभाव मिळालाय ते आपण बघूया. आता सध्या तरी कांद्याचे बाजारभाव आपल्याला वाढलेले दिसत आहेत. तर त्यानुसार त्याला बघूया आपण कोणत्या भागात कसा म्हणजे कोणत्या मार्केट समितीमध्ये कसा आहे आणि कसा बाजारभाव ते कशी आवक आहे ते आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघता कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मित्रांनो, आपण बघत होतो कांदा बाजारभाव. आता मित्रांनो, तुम्ही बघू शकता शेतमाल कांदा आहे आणि आजची तारीख सुद्धा आहे की 11/7/2026. आतापर्यंतचे जेवढे बाजार समित्यांचे आपल्याला बाजारभाव मिळणार आहे तर तेवढे बाजार समित्यांचे बाजारभाव मी तुम्हाला आता सांगणार आहे. बाकीचे नंतरचे जे बाजारभाव पडतील ते मी तुम्हाला नंतर किंवा संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ चॅनलवरती मिळून जाईल. तर सगळ्यात पहिले अगोदर मित्रांनो, आपण बघतोय बाजार समिती कोल्हापूर. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 7,427 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव हा 600 रुपये, जास्तीत जास्त भाव हा 2,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव हा 1,600 रुपये. त्याचबरोबर अकोला या बाजार समितीमध्ये 221 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,600 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 4,215 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,750 रुपये. त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 15,540 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव हा 1,700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,200 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये. सांगली भाई भाजीपाला या बाजार समितीमध्ये 5,042 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,850 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 17 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,600 रुपये. पुणे मुळशी या बाजार समितीमध्ये 1,062 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,600 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 70 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 40 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,700 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 3,000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,625 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 8,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 401 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,261 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,800 रुपये. लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 4,200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,381 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 5,907 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,801 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,451 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 18,700 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,101 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचे
11 तारखेचे कांद्याचे बाजारभाव आपण हे बघितलेले आहेत. आता दुपारपर्यंतचे बाजारभाव आपण बघितले. आता दुपारनंतर बाजारभाव ज्या बाजार समित्यांचे बाजारभाव मिळतील, तर दुपारनंतर त्या बाजार समित्यांचे बाजारभाव तुम्हाला नक्कीच सांगितले जातील. तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.